मूड असो किंवा नसो 24वा दिवसला नो एक्सक्यूज, फक्त वर्कआउट. थांबायचं असेल तर मी कधीच थांबले असते, पण आता आपला प्रवास अर्ध्यामध्ये आलेला आहे. मस्तपैकी एन्जॉय करायचा आहे. हॅलो गाईज, आज आपला 24वा दिवस आहे 45 दिवसामधला. चला तर मग आजचं वर्कआउट सुरू करूया. चला तर मग वेळ न घालवता आपला आजचा ब्लॉग सुरू करूयात. महादेव, आज मंडे आहे. वर्कआउट सगळे करतात, पण मनाला शांत ठेवण्यासाठी आणि बॉडी फिट ठेवण्यासाठी आणि स्वतःसाठी कनेक्ट होण्यासाठी योगा किती जण करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड मॉर्निंग गाईज, आज आहे आपल्या चॅलेंजचा 24वा दिवस आणि मस्तपैकी आपण आज डे कंप्लीट करणार आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती, ती म्हणजे वर्कआउट, फिटनेस आणि जिम हे सगळेजण बॉडी फिट राहण्यासाठी करतात, पण सगळ्यात महत्त्वाचं बॉडी फिट असून उपयोग नाही, पण त्यासाठी आपण मन पण शांत आपलं असायलाच पाहिजे. त्यासाठी आपण योगासने करणं खूप गरजेचे आहे. त्यामध्ये आपण एक्सरसाइज करताना योगा, सूर्यनमस्कार, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि ध्यान हे कमी लोक करतात. हे करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सुद्धा आजपासून फॉलो करा. पहिलं म्हणजे योगा केल्याने आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं. दुसरं म्हणजे सूर्यनमस्कार केल्याने फुल बॉडी वर्कआउट होते. तिसरं ब्रीदिंग एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं. चौथं म्हणजे ध्यान केल्याने आपल्याला आपण स्वतःशी कनेक्ट होऊन जातो आणि मन आपलं हलकं वाटतं. चला तर मग आजपासूनच आपण एक्सरसाइजमध्ये थोडासा योगा, ब्रीदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन हे सुद्धा आपण रुटीन ॲड केलेले आहेत. आणि हेल्दी बॉडीसाठी हेल्दी माइंडसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही योगा करतात का आणि तुम्ही कोणकोणते एक्सरसाइज किंवा योगासने करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वर्कआउट नंतर आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत, कारण खूप महत्त्वाचं आहे ब्रीदिंग एक्सरसाइज. आपण दिवसभरात किती ओव्हरथिंक करतो आणि काही मिनटासाठी आपण डीप ब्रीदिंग करणार आहोत आणि मन एकदम शांत होणार आहे आपलं. मस्तपैकी आपण आता ब्रीदिंग एक्सरसाइज करायला स्टार्ट करत आहोत, कारण कधी कधी स्वतःसाठी शांत बसणं पण खूप गरजेचं असतं. स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी मदत होतं. आणि खरं तर फिटनेस म्हणजे वेट लॉस नाही आहे, तर माइंड आणि बॉडी आपली कनेक्ट आणि हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तुम्ही पण दिवसातून किती वेळा योगासाठी नक्की वेळ काढता ते मला नक्की सांगा. आता आहे ना, सुंदर असं भजन घेणार आहोत, कारण आज मंडे सुद्धा आहे आणि आपल्या भोलेनाथच आज दिवस सुद्धा आहे. चला तर मग आज आपण मस्त पैकी भजन करूयात. ओम हे परम पिता का नाम, भजलो प्यारे ओम का नाम. ओम हे परम पिता का नाम, भजलो प्यारे ओम का नाम. अशाच प्रकारे खूप मस्त योगासने करतो. तर आजच्या दिवसामध्ये एवढंच करणार आहे. भजनाने आपण एंड केलेला आहे आपल्या योगाचा आणि आजच्या दिवसाचा वर्कआउट इथेच कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्हाला आजच्या दिवसामध्ये मी काय काय करणार आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवेन. जेवढं शूट करणं मला पॉसिबल आहे मी तेवढं शूट करणारच नक्की आहे. आणि तुम्ही माझा ब्लॉग बघा, मला भरभरून प्रेम द्या आणि तुमचा सपोर्ट खूप मस्त आहे आणि असेच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. आणि मग माझं तर वर्कआउट झालेलं आहे. तुमचं झालं का नाही? आता वाजलेले आहेत 6 आणि मी आता आज उलट केलं, कारण मी आज उठले होते पण थोडंसं म्हणलं आधी वर्कआउट करते आणि नंतर वॉकिंगला जाते. मग मी आज थोडंसं तसंच केलेलं आहे. आता मी माझा वॉकिंगला जायचा टाइम झालेला आहे आणि मी आता वर्कआउट डन केलेला आहे. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. मॉर्निंग पार्टनर आहे ना, उठलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. काय करतो आज? लवकर उठला? लवकर उठला तू? बाहेर जायचंय तुला? बाहेर जायचंय? बरोबर, आले. थांबा आले चार्ली. ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून योगासनामध्ये कोणते आसन पाहिजे ते पण नक्की मला सांगा. घरातलं 1 लिटर दूध थोडंसं खराब झालं होतं, तर ते फेकून न देता मी एक विचार केला, ते काहीतरी टेस्टी बनवायचं. मग मी ते दूध मस्तपैकी आटवलं, त्यामध्ये गुळ पावडर टाकलं आणि काय सांगू तुम्हाला, एकदम दुकानात भेटते ना मिठाईच्या तशी टेस्ट झाली होती. त्यानंतर 12-1 वाजता आसपास आम्ही लंच करायला घेतला. त्यामध्ये भाकर, गवारची भाजी, वरण भात, मस्तपैकी सिंपल जेवण बनवलं होतं. तुम्हाला पण घरच्या अशा सिंपल गोष्टी आवडतात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आम्ही मस्तपैकी देऊळबंद हा पिक्चर बघत एन्जॉय केला. काय मग तुम्ही सुद्धा उठलायत की नाही? मी तर उठले. माझं वर्कआउट वगैरे सगळं झालं, तर वॉकिंगला जाणार आहे. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि तुमच्या जवळच्या फ्रेंडला नक्की पाठवा, कारण त्यांना सुद्धा मदत होईल योगासने करून. आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.